नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, हरभऱ्यामध्ये तणनाशकाचा वापर करता येते का याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, हरभऱ्यासाठी असं कोणतं तणनाशक शिफारसीत नाही, जे की जसं की सोयाबीनसाठी शिफारसीत असते, भुईमुगासाठी असते, मक्यासाठी असते, तसं हरभऱ्यासाठी कोणते तणनाशक मार्केटमध्ये उपलब्ध नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी हरभऱ्यामध्ये सुद्धा तणनाशकाचा वापर केलेला आहे. तर मागच्या वर्षी आपण सुद्धा हरभऱ्यामध्ये तणनाशकाचा वापर केलेला होता आणि त्याचा रिझल्टसुद्धा जबरदस्त त्या ठिकाणी मिळाला होता. तर कोणतं तणनाशक घ्यायचं? तर मित्रांनो, मार्केटमध्ये एक तणनाशक आहे, ते म्हणजे BASF कंपनीचं टिंझर हे तणनाशक, ज्याच्यामध्ये टेप्रामिझॉन जो घटक असतो तो आपल्याला घ्यायचा आहे 2 ml प्रतिपंप. त्याच्यामध्ये टिंझरमध्ये तुम्हाला 3 घटक मिळतात. एक स्टिकर मिळते, एक ॲट्राझिन मिळते आणि एक टोप्रामिझॉन. जे 3 घटक असतात त्याच्यामधली ॲट्राझिन घटक असणारा पावडर जो असतो तो तुम्हाला त्या ठिकाणी वापर करायचा नाही. फक्त स्टिकर आणि जो मेन घटक आहे टोप्रामिझॉन, फक्त याचा आपण वापर त्या ठिकाणी करू शकता. तर जर बेडवर असेल तर अधिक चांगलं. जर तुमचं प्लेनवर असेल तर तुम्ही डवरनी करा शक्यतो. आणि जर बेडवर असेल तर तुम्ही नालीमध्ये, आता हे दिसत असेल तुम्हाला, हे बेडवरचा हरभरा आहे. याला संपूर्ण रान ओलं करून या नालीमध्ये तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकता. जरी एखाद्या वेळी झाडावर उडून गेलं तणनाशक तरी हरभरा पिकाला बिलकुल शॉक लागत नाही. परंतु तुम्ही डायरेक्ट असा हरभरा शक्यतो मारू नका, कारण की डायरेक्ट जर मारलं तर थोडंसं शॉक ज्याला म्हणतो आपण झाडाला ते बसू शकते. म्हणून आपण जसं राऊंड अप फट्टे धरून मारतो त्या पद्धतीने तुम्ही टिंझर जे तणनाशक आहे हे तुम्ही राऊंड अपप्रमाणे त्या पद्धतीने मारू शकता. जसं की हुड लावून म्हणतो आपण त्याला, तर तुम्ही नालीमध्ये घेऊ शकता आणि वरचं जो टॉप आहे हे सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता. म्हणजे आपल्याला तण नियंत्रण जे आहे बेडवरचं, खास करून बेडवर हरभरा असेल तर तण नियंत्रण जे आहे हे थोडंसं अवघड जाते. त्याच्यामुळे याचा वापर जे आहे तुम्हाला टिंझरचा त्या ठिकाणी 2 ml 20 लिटरसाठी तुम्हाला करायचा आहे. साधारण 30 ml ची पॅकिंग मिळते एक, आणि एक 15 ml ची. साधारण 30 ml ची पॅकिंग जी आहे ही साधारण तुम्हाला 1400 रुपयापर्यंत मार्केटला हे मिळत असते. फक्त त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की ॲट्राझिन घटक असणारे पावडर जे असते ते तुम्हाला त्या ठिकाणी वापर करायचं नाही, लक्षात घ्या. कारण की याच्यामध्ये जर ॲट्राझिन घटक टाकलं तर तुमचा हरभरासुद्धा त्या ठिकाणी चांगला म्हणजे संपूर्ण मरू शकते. त्याच्यामुळे ॲट्राझिन घटक असणारं वापरायचं नाही. फक्त 2 घटक जे आहेत, एक स्टिकर आणि एक टोप्रामिझॉन जो घटक आहे, फक्त त्याचा तुम्हाला वापर त्या ठिकाणी करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे साधारण तुमचं पीक किती दिवसाचं असलं पाहिजे, तर साधारण पीक जे आहे साधारण 20 दिवसाच्या पुढे पीक तुमचं असलं पाहिजे. म्हणजे की पिकालासुद्धा शॉक बसणार नाही आणि रिझल्टसुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळेल. या पद्धतीने तुम्हाला फवारणीचं नियोजन जे आहे आपण स्वतःच्यामध्ये अनुभव घेतलेला आहे. आपण असंच कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगत नाही. सुरुवातीला आपण स्वतःच्या शेतामध्ये अनुभव जे आहेत हे कोण्याबी फवारणीचे जे आहेत हे आपण स्वतः घेत असतो. त्यानंतरच आपण इतर शेतकऱ्यांसुद्धा ते शिफारसीत करतो की या पद्धतीने तुम्ही तणनाशकाचा वापर घेतला पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये तण उगवलेलं आहे. तर याला संपूर्ण नष्ट करण्यासाठी जबरदस्त फवारणी जी आहे हे तुम्ही करू शकता. तुम्ही जर नालीमध्ये घेत असाल तरी चालते, वरचा भाग हात कोळप्यानं जरी कोळपलं तरी चालते. अशा पद्धतीने तुम्ही तणाचं नियंत्रण जे आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करू शकता. कारण की बेडवर हरभरा असेल, थोडंसं निंदणीचा खर्च जे म्हणतो आपण, खुरपणीचा खर्च हे जास्त लागू शकते. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत तण नियंत्रणाच्या त्या तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कराव्या लागतील. हे बघू शकता टोकन पद्धतीने लागवड केलेला एकरी 20 किलोचा वाण आहे. दप्तरी 21. हे वाण 4 फुटाच्या बेडवर 2 लाईनी 1.5 फूट बाय 2.5 फूट या पद्धतीने 4 वर 2 लाईनी हा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. साधारण हरभरा आहे हा 20 दिवसाचा. 17 नोव्हेंबरची टोकन एकरी 20 किलो बियाणे. अशा पद्धतीने तुम्ही तणाचं नियंत्रण जे आहे हे करू शकता. धन्यवाद.